आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेत आढावा बैठक संपन्न। नंदुरबार नगरपालिकेचे सभागृहात काल दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी शहरातील विविध विषयांवर महत्त्वाची आढावा बैठक आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीला जिल्हा सह आयुक्त नितीन कापडनीस, नंदुरबार नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अमोल बागुल, कार्यालयीन अधीक्षक जयसिंग गावित, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश गावित, नगर रचना विभागाचे अधिकारी पाणी पुरवठा अभियंता अभिजित मोहिते, स्वच्छता विभागाचे अधिकारी SI चव्हाण, माजी नगरसेवक संतोष वसईकर, माजी नगरसेवक निलेश गावित, माजी नगरसेवक कैलास पाटील, माजी नगरसेवक कुणाल वसावे आदी उपस्थित होते। या बैठकीला नंदुरबार शहरातील स्वच्छता, गटर रचना तसेच पाणी पुरवठा संदर्भात चर्चा करण्यात आली आहे। आज मी नंदुरबार नगरपालिकेमध्ये या ठिकाणी या संपूर्ण शहराच्या विविध कामांचा आढावा मी या ठिकाणी घेतला। प्रामुख्याने शहरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आम्ही स्वच्छता व्यवस्थित होण्याच्या दृष्टिकोनातून काय काय करण्याची गरज आहे या दृष्टीने आपण या ठिकाणी आढावा घेतला। त्याच्यात प्रामुख्याने एक गोष्ट अशी लक्षात येते की या ठिकाणी जे काही गटारचं पाणी आहे किंवा गटारी आहेत त्या गटारी सर्व एका ठिकाणी असं जोडलेल्या दिसत नाही। त्याच्यामुळे शहरामध्ये रिस्ट्रक्चरिंग करणं गरजेचं आहे आणि व्यवस्थित गटार झाले तर गावातली स्वच्छताही राहील, पाणीही जाईल आणि त्याचा फायदा शहरालाही होईल आणि लोकांनाही होईल। म्हणून त्याच्यासाठी आम्ही नवीन प्लॅन करायचा आम्ही या ठिकाणी सांगितलं आहे। त्याचबरोबर पाणी पुरवठा योजना आपण तापी नदीवरून करायचं आपण एक प्रस्ताव तयार करतो आहे। कारण की विरचक धरण आहे, विरचक धरणामध्ये सर्वसाधारणपणे आमचं पाणी जे रिझर्वेशन आहे ते सुमारे 5,000 MLD त्याच्यामध्ये आहे, 10 लक्ष लिटर। तर ते पाणी जे आहे ते पाणी खरं आम्हाला लागतं तेवढं, परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात येते, गाव सातत्यानं वाढलं आणि त्याच्यामुळे आमच्या हिश्श्यासाठी तेवढं पाणी आहे आणि लागतंय, आता गाव वाढल्यामुळे जास्त लागतंय। म्हणजे सर्वसाधारणपणे 7,000 MLD पाणी आम्हाला आज रिक्वायर्ड लागतंय। रिझर्व आमचं फक्त 4,500 MLD आहे आणि त्यामुळे या पुढच्या काळामध्ये शहराला अजून जास्त पाणी निश्चितपणाने लागेल। शहर मोठं वाढत आहे आणि आपण बघितलं पर्जन्यमान सुद्धा पाहिजे त्या प्रमाणामध्ये होत नाही आहे आणि त्या विरचक धरणावर इतर गावं आहेत तेही अवलंबून आहे, शेतीच्यासाठी अवलंबून आहे आणि त्यामुळे आम्ही तापीवरून पाणी पुरवठा योजना करायचा आम्ही ठरवलं आहे, ज्यामुळे सर्वांचं व्यवस्थित पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी पूर्ण होऊन लोकांना प्यायला चांगल्या रीतीने पाणी मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण करायचं ठरवलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी विजेचे ही काही गावामध्ये विद्युतीकरणाच्या दृष्टीने तेही प्लॅनिंग करायला मी सांगितलंय। काही भागामध्ये विजेचे प्रश्न निश्चितपणाने आहे। त्याचबरोबर काही कॉलन्या तयार झालेल्या आहेत, त्या कॉलन्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी रोड्स वगैरे करण्याची गरज आहे, त्याचंही नियोजन मी करायला सांगितलं, जेणेकरून जिल्ह्याचं ठिकाण आहे त्यामुळे त्या ठिकाणी सर्वीकडे आपल्याला रस्ते वगैरे झाले पाहिजे आणि त्या दृष्टीने तोही आराखडा आम्ही तयार करायला या ठिकाणी सांगितला आहे। तर अशा पद्धतीनं सर्व एकंदरीत गावाची स्वच्छता, पिण्याचं पाणी, रस्ते, वीज याचा आम्ही सर्वसाधारणपणे विचार करतो आहे। हे करत असताना दुसरं हेही आम्ही डिटेलमध्ये जातो आहे की गावामध्ये CCTV कॅमेरे बसवायचं पण आम्ही आता नियोजन करतो आहोत। कारण की गावाच्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे असले पाहिजे, त्याच्यामुळे गावामध्ये सुरक्षितता चांगल्या रीतीने होऊ शकेल आणि काही लोक घाबरतात, त्याच्यामुळे त्यांची जी भीती आहे ती भीती दूर व्हायला मदत होईल अशा दृष्टीने आज त्या बैठकीमध्ये मी आढावा घेऊन तशा पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे आणि ते
लोक या गावाच्या विकासासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे.